In this video, we are going to discuss about life cycle and alternation of generation. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो लास्ट टॉपिक आहे लाईफ सायकल अँड अल्टरनेशन ऑफ जनरेशन, म्हणजे आपला हा जो टॉपिक आहे किंगडम प्लॅन्टिंग, हा चॅप्टर आपला कंप्लीट होईल. आता लाईफ सायकल अँड अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आता लाईफ सायकल ऑफ ए प्लॅन इन्क्लूड 2 फेजेस. आता हे जे प्लॅनचं जसं आपल्या लाईफ सायकल असतं तसं आपल्या प्लॅनमध्ये सुद्धा लाईफ सायकल असतं. लाईफ सायकल ऑफ ए प्लॅन इन्क्लूड 2 फेजेस, नेमली स्पोरोफाईट, ही कशी असते डिप्लॉइड असते, आणि सेकंड आहे गॅमेटोफाईट, ही कशी असते हॅप्लॉइड असते. तर अशा प्रकारे या प्लॅनच्या लाईफ सायकलमध्ये 2 फेजेस असतात. एक स्पोरोफायटिक आणि दुसरी असते गॅमेटोफायटिक. जी स्पोरोफायटिक असते ती डिप्लॉइड असते, आणि जी गॅमेटोफायटिक असते ती कशी असते हॅप्लॉइड असते. नेक्स्ट सम स्पेशल डिप्लॉइड सेल ऑफ स्पोरोफाइट. डिप्लॉइड सेल ऑफ स्पोरोफाइट, कारण स्पोरोफाइट कशी असते डिप्लॉइड असते. सम स्पेशल डिप्लॉइड सेल ऑफ स्पोरोफाइट डिवाइड बाय मेओसिस. आता मेओसिस म्हणजे काय? मेओसिस म्हणजे रिडक्शन डिव्हिजन. क्रोमोसोम नंबर काय होतो रिड्यूस होतो कमी होतो. दॅट इज कॉल्ड ॲज मेओसिस. बाय मेओसिस टू प्रोड्यूस हॅप्लॉइड सेल. म्हणजे स्पोरोफायटिक जी सेल असते ती कशी असते गॅमेटोफाईट असते. म्हणजे क्रोमोसोमचे किती सेट असतात 2 सेट असतात, आणि मग त्यामध्ये मेओसिस म्हणजे रिडक्शन डिव्हिजन, आणि त्या मेओसिस झालं की त्यापासून काय होते एकच म्हणजे सिंगल सेट ऑफ क्रोमोसोम्स तयार होतो. सम स्पेशल सेल ऑफ स्पोरोफाइट divide by meiosis to produce haploid cell, and this haploid cell by divide mitotically. आणि मग ही जी हॅप्लॉइड सेल तयार झाली तिथं परत काय होते मायटोसिस. इथं काय होतंय मायटोसिस, इथं काय झालंय मेओसिस, म्हणजे क्रोमोसोम नंबर काय झाला रिड्यूस झाला, आणि ही जी हॅप्लॉइड सेल आहे तिथं डिवायडेशन होते बाय मायटोसिस अँड टू गिव्ह राईज टू द गॅमेटोफाईट, आणि त्यापासून काय करते गॅमेटोफाईट प्लॅन बॉडी तयार होते. अगोदर स्पोरोफाईट कशी असते डिप्लॉइड सेल असते, त्यापासून स्पोरोफाईट पासून काय कोणती प्लॅन बॉडी तयार झाली गॅमेटोफाईट प्लॅन बॉडी तयार होते. अँड give rise to the gametophyte, and the gametophyte produces male and female gamete. आणि मग हे जे गॅमेटोफाईट जी प्लॅन बॉडी असते ती काय करते मेल आणि फिमेल गॅमेट्स काय करते प्रोड्यूस करते. अँड विच फ्यूज ड्युरिंग द फर्टिलायझेशन टू प्रोड्यूस ए डिप्लॉइड झायगोट. आणि मेल आणि फिमेल यांचं फ्युजन झाल्यानंतर त्यापासून काय होतोय झायगोट तयार होतो, आणि तो झायगोट कसा असतो तो झायगोट परत कसा असतो डिप्लॉइड असतो. एक मेल गॅमेट आणि दुसरा फिमेल गॅमेट. मेल गॅमेट कसा असतो हॅप्लॉइड, फिमेल गॅमेट पण कसा असतो हॅप्लॉइड. या दोघांचं फ्युजन झाल्यानंतर त्यापासून जो झायगोट तयार होतो दॅट इज झायगोट, हा कसा असतो डिप्लॉइड झायगोट तयार होतो आफ्टर फर्टिलायझेशन. मग फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्यापासून झायगोट तयार होतो, आणि इट डिवाइड्स बाय मायटोसिस. परत याचं काय होते पुढचे काय डिव्हिजन आहे याचं परत मायटोसिस होते. दॅट इज झायगोट इज डिवाइड बाय मायटोसिस अँड टू फॉर्म डिप्लॉइड स्पोरोफाईट. आणि मग त्यापासून मायटोसिस इथं रिडक्शन, हा जो क्रोमोसोम नंबर आहे तो काय होत नाही रिड्यूस होत नाही. मग परत या डिप्लॉइड जी सेल असते झायगोट त्याचं मायटोसिस झाल्यानंतर त्यापासून परत काय होतं डिप्लॉइड स्पोरोफाईट ही प्लॅन बॉडी तयार होते. डिप्लॉइड स्पोरोफाईट अँड द स्पोरोफायटिक and gametophytic generation occurs alternate in the life cycle of plant, and this phenomenon is called as alternation of generation. म्हणजे ही अगोदर कोणती प्लॅन बॉडी स्पोरोफाईट आहे, नंतर त्यापासून कोणती तयार झाली गॅमेटोफाईट, नंतर परत काय तयार झाली स्पोरोफाईट प्लॅन बॉडी तयार झाली. तर अशा प्रकारे हे जे लाईफ सायकल आहे लाईफ सायकलमध्ये स्पोरोफाईट अँड गॅमेटोफाईट हे जे जनरेशन आहे ही अल्टरनेट असतं पाहिजे लाईफ सायकलमध्ये. आणि हा जो फेनॉमेनॉन आहे दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आणि म्हणून या फेनॉमेनॉनला काय म्हणतात अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं म्हणतात. म्हणजे स्पोरोफायटिक
phase. Sporophytic जे फेज जनरेशन आणि गॅमेटोफाइट जनरेशन एक आड एक येतात पहा. अगोदर स्पोरोफाइट, त्यापासून गॅमेटोफाइट, नंतर परत काय तयार होते स्पोरोफाइट. म्हणजे एक आड एक असे हे जनरेशन चालू असतं या लाईफ सायकलमध्ये. आणि हा जो फेनॉमेनॉन आहे इज कॉल्ड ॲज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. या फेनॉमेनॉनला काय म्हणतात? अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं म्हणतात पहा. मग त्यामध्ये आता आपण पाहिलं ते थॅरोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि जिम्नोस्पर्म यामध्ये कोणती फेज त्यामध्ये डॉमिनंट होती? स्पोरोफायटिक होती का गॅमेटोफायटिक होती ते पहा. आता हे जे लाईफ सायकल आहे हे लाईफ सायकल हे 3 टाईपचं आहे पहा. हे जे लाईफ सायकल आहे या 3 टाईप्स ऑफ लाईफ सायकल. या लाईफ सायकलचे 3 टाईप आहे पहा. आता आपल्याला हे 3 टाईप आपल्याला शिकायचे आहे पहा. त्या अगोदर आपण 3 टाईप कोणते? पहिले आहे हॅप्लॉन्टिक, सेकंड आहे डिप्लॉन्टिक आणि थर्ड आहे हॅप्लो डिप्लॉन्टिक. असे हे 3 टाईप आहे लाईफ सायकलचे. त्यामध्ये फर्स्ट आहे हॅप्लॉन्टिक, नंतर सेकंड आहे डिप्लॉन्टिक आणि थर्ड आहे हॅप्लो डिप्लॉन्टिक. असे आपल्याला हे टाईप शिकायचे आहे पहा. आता हॅप्लॉन्टिक यामध्ये डॉमिनंट फेज कोणती असेल? हॅप्लॉइड असेल. त्यामध्ये डिप्लॉन्टिक याच्यामध्ये डॉमिनंट फेज कोणती असेल? डिप्लॉइड. आणि यामध्ये कोणते असेल? दोन्ही पण असतात, हॅप्लॉइड पण असतात आणि डिप्लॉइड पण. या दोन्ही पण फेज कसे असतात? डॉमिनंट असतात पहा. आता अगोदर आपण हॅप्लॉन्टिक पाहूया पहा. हॅप्लॉन्टिक म्हणजे काय? आता हिअर मायटोसिस ऑकर्स इन हॅप्लॉइड सेल. मायटोसिस ऑकर इन द हॅप्लॉइड सेल. हॅप्लॉइड सेलचं काय होते? मायटोसिस होते आणि इट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ सिंगल हॅप्लॉइड सेल. त्यापासून मायटोसिस झालं की त्यापासून एक सिंगल सेल तयार होते. ती कशी असते? हॅप्लॉइड असते. ऑर ए मल्टीसेल्युलर हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम. आणि यामध्ये जे कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये हे लाईफ सायकल आहे हॅप्लॉन्टिक? जे मल्टीसेल्युलर हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम असतात त्यामध्ये या टाईपचं लाईफ सायकल असतं पहा. मल्टीसेल्युलर हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम. आणि दिस फॉर्म्स प्रोड्यूस द गॅमेट्स थ्रू मायटोसिस. आणि मग या मायटोसिस झाल्यानंतर त्यापासून गॅमेट्स फॉर्मेशन आहे पहा. आणि गॅमेट्स तयार झाले की गॅमेट्सचं फ्युजन होते, त्यापासून झायगोट तयार होतो. आणि आफ्टर फर्टिलायझेशन द झायगोट सेल लॅटर अंडरगोज मिओसिस. आणि मग त्यानंतर या झायगोटचं काय होतं? परत मिओसिस होते, रिडक्शन डिव्हिजन होते. अशा प्रकारे हा जो पहिला टाईप आहे हॅप्लॉन्टिक. लक्षात ठेवा यामध्ये लाईफ सायकलमध्ये हॅप्लॉइड ही डॉमिनंट फेज आहे पहा. मग मायटोसिस ऑकर इन हॅप्लॉइड सेल. हॅप्लॉइड सेलमध्ये मायटोसिस घडते आणि त्यापासून एक फॉर्मेशन ऑफ ए सिंगल हॅप्लॉइड सेल. त्यापासून सिंगल सेल हॅप्लॉइड तयार होते. आणि मग या टाईपचं जे लाईफ सायकल आहे ते मल्टीसेल्युलर हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम जे असतात त्यामध्ये या टाईपचं लाईफ सायकल असतं. आणि दिस फॉर्म प्रोड्यूस द गॅमेट. आणि मायटोसिस नंतर त्यापासून गॅमेट्स फॉर्मेशन आहे. आणि गॅमेटचं नंतर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट त्यांचं फ्युजन झाल्यानंतर त्यापासून झायगोट तयार होतो. आणि झायगोट कसा असतो? तो डिप्लॉइड असतो पहा. तर अशा प्रकारे हॅप्लॉन्टिक आहे. आता सेकंड आहे डिप्लॉन्टिक. या डिप्लॉन्टिकमध्ये कोणती फेज आहे डॉमिनंट? दॅट इज अ डिप्लॉइड फेज, दॅट इज अ डॉमिनंट. या लक्षात ठेवा. डिप्लॉन्टिक म्हणजे काय? हिअर मायटोटिक डिव्हिजन ऑकर्स ओनली इन डिप्लॉइड सेल. यामध्ये मायटोसिस कशामध्ये घडते? डिप्लॉइड सेलमध्ये. डिप्लॉइड सेलचं मायटोसिस होते. अँड गॅमेट्स फॉर्म इन द मिओसिस आर हॅप्लॉइड इन नेचर. आणि मग त्यापासून काय होतात? गॅमेट्स तयार होतात. ते गॅमेट्स कसे असतात? हॅप्लॉइड असतात. आणि हॅप्लॉइड इन नेचर आणि डिप्लॉइड त्यापासून गॅमेटचं फ्युजन झाल्यापासून त्यापासून झायगोट तयार होतो. आणि हा झायगोट डिप्लॉइड झायगोट डिवाइड. मग तो कसा असतो? झायगोट डिप्लॉइड असतो. कारण एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट त्यांचं फ्युजन झाल्यानंतर त्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो. आणि परत जो डिप्लॉइड झायगोट आहे त्याचं परत काय होतं? डिवायडेशन होते बाय मायटोटिकली अँड टू प्रोड्यूस ए गॅमेट्स. त्यापासून मग इन दिस प्रोसेस that is a process by multicellular diploid organism
की डिप्लॉन्टिक जे लाईफ सायकल आहे ते कोणते ऑर्गॅनिझम आहे, मल्टीसेल्युलर डिप्लॉइड ऑर्गॅनिझममध्ये या टाईपचं लाईफ सायकल आहे पहा. आता थर्ड टाईप आहे हॅप्लोडिप्लॉन्टिक. हॅप्लोडिप्लॉन्टिक यामध्ये कोणती डॉमिनंट फेज आहे, हॅप्लॉइड पण आहे आणि डिप्लॉइड पण यामध्ये फेज येते पहा. तर यामध्ये जे आपण पाहिले त्यामध्ये जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म, त्यामध्ये जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्म म्हणजे टिरिडोफायटा, ब्रायोफायटा टिरिडोफायटा यामध्ये या टाईपचं असतं पहा हॅप्लोडिप्लॉन्टिक. कारण त्यामध्ये हॅप्लॉइड पण फेज असते आणि डिप्लॉइड पण फेज असते पहा. तर पहा हॅप्लोडिप्लॉन्टिक हिअर मायटोसिस ऑकर इन बोथ डिप्लॉइड अँड हॅप्लॉइड सेल. म्हणजे हॅप्लॉइड सेलमध्ये पण आणि डिप्लॉइड सेलमध्ये काय होते मायटोसिस and this organism undergoes through a phase. This organism undergoes through a phase in which they are multicellular and haploid, that is called as gametophyte, and a phase in which they are multicellular and diploid, that is called as sporophyte plant body. पहा मल्टीसेल्युलर आणि हॅप्लॉइड असेल तर ती कोणती प्लॅन बॉडी असते, गॅमेटोफाइट. आणि मल्टीसेल्युलर डिप्लॉइड जर असेल ती कोणती प्लॅन बॉडी असते, स्पोरोफाइट प्लॅन बॉडी असते पहा. यामध्ये हॅप्लॉइड पण सेल असते आणि डिप्लॉइड पण सेल असते पहा. म्हणून याला काय म्हणतात, हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल असं म्हणतात. आणि यामध्ये हॅप्लॉइड पण सेल आणि डिप्लॉइड सेल पण कसे आहे, डॉमिनंट आहे पहा. तर अशा प्रकारे लाईफ सायकलचे हे 3 टाईप आहेत, हॅप्लॉन्टिक, डिप्लॉन्टिक आणि हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल पहा. तर अशा प्रकारे अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय, जे प्लॅन्टचं जे लाईफ सायकल आहे त्या लाईफ सायकलमध्ये या 2 फेजेस असतात, स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक फेज असते. आणि मग एकाड एक येते पहा. स्पोरोफाइट झाल्यानंतर त्यापासून गॅमेटोफाइट प्लॅन बॉडी तयार होते, परत गॅमेटोफाइट प्लॅन बॉडीपासून परत स्पोरोफाइट प्लॅन बॉडी तयार होते. म्हणजे हे एक अल्टरनेट विथ ईच अदर, एकाड एक म्हणजे एक झालं का दुसरं लगेच लाईफ सायकल तयार. या 2 फेजेस या लाईफ सायकलमध्ये अल्टरनेट असतात पहा. म्हणून याला काय म्हणतात, अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं म्हणतात. आणि मग यामध्ये हे लाईफ सायकल 3 टाईपचं असतं, हॅप्लॉन्टिक, डिप्लॉन्टिक आणि हॅप्लोडिप्लॉन्टिक. या हॅप्लॉन्टिकमध्ये डॉमिनंट फेज कोणती आहे, हॅप्लॉइड आहे. यामध्ये डिप्लॉइड फेज डॉमिनंट आहे. आणि यामध्ये हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड दोन्ही पण यामध्ये फेज असतात. त्यामध्ये एक जर डॉमिनंट असेल दुसरी रिसेसिव्ह असते पहा. म्हणजे जिम्नोस्पर्म आणि ब्रायोफाइट यामध्ये आपण या टाईपचं लाईफ सायकल आहे पहा. म्हणजे यामध्ये एक्झाम्पल सांगायचं राहिलं, त्यामध्ये हॅप्लॉन्टिक जे लाईफ सायकल आहे ते कशामध्ये घडते, आणि त्यामध्ये आल्गी असेल, सम आल्गी अँड फंजाई. आल्गीमध्ये त्यामध्ये स्पायरोगायरा असेल, व्हॉल्वेक्स असेल, त्यामध्ये या टाईपचं लाईफ सायकल आहे हॅप्लॉन्टिक. डिप्लॉन्टिक म्हणजे कशामध्ये आहे, ॲनिमल्समध्ये आहे पहा. आणि हॅप्लोडिप्लॉन्टिक यामध्ये कसं आहे, लँड प्लांट्स अँड इन मेनी आल्गी. जे लँड म्हणजे जे जमिनीवरती असतात लँड प्लांट्स, आणि काही त्यामध्ये इन मेनी आल्गी आणि मोठ्या प्रमाणामध्ये आल्गी, त्यामध्ये या टाईपचं लाईफ सायकल असते हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. तर अशा प्रकारे आपण हे जे किंगडम प्लॅन्टी हे जे चॅप्टर आहे ते आपलं आज कंप्लीट झालेलं आहे पहा. म्हणजे आतापर्यंत आपण 3 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत. त्यामध्ये पहिलं चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ल्ड, सेकंड आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि थर्ड आहे किंगडम प्लॅन्टी. हा चॅप्टर आपल्याला कंप्लीट झालेला आहे पहा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आपण 4th चॅप्टर सुरू करणार आहोत, किंगडम ॲनिमॅलिया. तर धन्यवाद.